नमस्कार मंडळी. घरोघरी मातीची चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर इथे लता आणि जानकी बसलेले असतात. लताबाई जानकीला म्हणते, मला अभिमान वाटतो ग, तू माझी मुलगी आहेस आणि खंत वाटते की मी तुझी आई आहे. तुझ्या आजारपणात मी तुझ्या उशीशी बसलेली नव्हते आणि तुझ्या बाळंतपणात तुझे डोहाळे मी पुरवू शकले नाही. लताबाई म्हणते, सासर असलं तरी ते सासरच असतं, त्याला माहेरचे गुण येतच नाही. आणि का गं, तू एकटी पडलीच असशील ना सासरमध्ये, जेव्हा तुला कोणी काही बोललं असेल तेव्हा. यावर जानकी म्हणते, हो नाही, मला तुझी खूप गरज होती. मला तू हवी होतीस कन्यादानामध्ये, माझ्या बाळंतपणामध्ये. अर्ध आयुष्य गेलं ग. तुझी अंगाई ऐकता नाही आली, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपता नाही आलं. दोघींचं बोलणं झाल्यावर लता म्हणते की मी तुझा निरोप घेताना तुला शिरा खाऊ घातला होता आणि आज देखील माझ्याकडे प्रसादाचा शिरा आहे, थांब मी घेऊन येते. मग लता तिकडून प्रसादाचा शिरा घेऊन येते आणि जानकीला सांगते, जेव्हा मी तुझा शेवटचा निरोप घेतला होता तेव्हा मी तुला शिरा खाऊ घातला होता आणि आज जेव्हा आपली भेट झाली तेव्हा बघ माझ्याकडे शिरा आहे आणि आज श्रावणी सोमवार देखील आहे. मग जानकी म्हणते, आई हा फक्त शिरा नाहीये, हा देवाचा संकेत आहे, हा फक्त प्रसादच नाहीये. मग लता जानकीला स्वतःच्या हाताने शिरा खाऊ घालते. यानंतर जानकी म्हणते की मी एक प्रश्न विचारू का? तुम्हाला माहित होतं ना की मीच तुझी मुलगी आहे, मग तू आधी का नाही मला कळवलं? मग लता म्हणते, अगं मलाच माहीत नव्हतं ना. लताने मला नाटक करण्यासाठी घेऊन बोलवलं होतं इथे आणि मी देखील पैशासाठी काम करत होते. मला कळत होतं की काहीतरी चुकतंय, पण ती ऐश्वर्या आहे ना, मला इकडे तिकडे करूच देत नव्हती. आणि एक दिवशी ओवीकडे असलेलं चित्र पाहून ओवी म्हणाली की हे चित्र माझ्या आईचं आणि तिच्या आईसोबतचं आहे. तेव्हा मला समजलं की हे चित्र तर माझ्याकडे असलेल्या फोटोसारखं आहे, म्हणजे जानकीच माझी मुलगी असणार. आणि मला जेव्हा कळालं ना तेव्हा मंगळागौर नेमकीच सुरू झाली होती. मग मी म्हणलं की मंगळागौर संपली की मग मी निवांत बोलेल तुझ्यासोबत. पण अगं ते झुंबर पडलं आणि मग काय मला सांगताच नाही आलं. आणि लता म्हणते, पण जानकी आता खूप वेळ झालाय गं. मग जानकी म्हणते, नाही गं, नाही झाला. मी जर ऋषिकेशला सांगितलं ना की तू माझी आई आहेस, ऋषिकेश खूप खुश होतील आणि घरातले सर्व देखील तुला स्वीकारतील. चल आई तू घरी, मी सर्वांना ओढून सांगेल की हीच माझी आई आहे. मग लता म्हणते, अगं नको गं, घरच्यांची सर्वांची मतं माझ्याबद्दल वाईट झालेली आहेत. लता म्हणते की आता कुठं तुझं सुरळीत झालेलं आहे आणि जर त्यांना कळलं की मी खोटी बाई तुझी आई आहे, मग सर्व नासून जाईल सर्व. आणि लता म्हणते की जानकी आता तू जा, तुला घरी जायला हवं. मग जानकी म्हणते, नाही मी आता कुठेच नाही जाणार, मी तुझ्याजवळच इथे बसणार आहे. मग जानकी लताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते आणि लताला म्हणते की आई, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्यावर ना मला खूप शांत वाटतंय, खूप बरं वाटतंय. जानकी लताला विचारते की आई, मी लहान असताना तू कधी अंगाई गायलीस का गं? मग लता म्हणते, हो अगं गायली आहे ना. मग लता अंगाई गाऊन दाखवते जानकीला. लता जेव्हा अंगाई गात असते तेव्हा जानकीला झोप लागून जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जानकीला जाग येते तर ती पाहते की तिथे लताबाई नाहीये. इकडे घरी सर्वजण जानकीला शोधत असतात. ऋषिकेश म्हणतो की अरे जानकीचा अजून पत्ता नाही, चल आपण कंप्लेंट करून येऊ. मग सौमित्र म्हणतो की अरे दादा, अजून 24 तास नाही ना झालेले, मग मिसिंग कंप्लेंट नाही करता येणार. आणि इकडे जानकी मंदिरामध्ये तिच्या आईला शोधत असते. आई आई, अगो कुठं गेलीस तू, असं तिचं बोलणं चालू असतं. इकडे घरी नानासाहेब म्हणतात की अरे कोण ती मैत्रीण आहे ना, तिला विचार ना की जानकी आली आहे का, कारण सारंग बोलला होता ना की जानकी मैत्रिणीकडे गेली आहे. मग ऋषिकेश म्हणतो, नाही हो नाना, सारंग खोटं बोलतंय, जानकी कोणत्याही मैत्रिणीकडे गेलेली नाहीये. मग अवंतिका म्हणते, असंच होणार ना ऐश्वर्यासारखी बायको असल्यावर. मग ऐश्वर्या म्हणते, अवंतिका तोंड बंद ठेव, काहीही बोलू नको. आणि ऋषिकेश भाऊजी, तुम्ही वाटेल ते बोलताय आणि मी ऐकून घेतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल. सारंगला काहीच बोलू नका. हे सर्व बोलणं चालू असताना तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणत असते, आई आई कुठेस ग तू, कुठे आहे तू? आणि जानकी सर्व घरात आई आई करून शोधत असते. घरचे तिला विचारत असतात की अगं जानकी काय झालं होतं, तू कुठे असते? पण जानकी कोणालाच काही उत्तर देत नाही. ती इकडे तिकडे तिच्या आईला शोधत असते. मग सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, 1 मिनिट जरा तू शांत हो आणि आम्हाला नीट सांग. मग जानकी म्हणते, अहो सौमित्र भाऊजी, आई रात्रभर माझ्यासोबतच होती आणि सकाळी उठून बघते तर आई तिथे नव्हती, तुम्ही कोणी पाहिलंय का तिला?
मग ऋषिकेश जानकीला खाली बसवतो आणि म्हणतो, "अगं, तू आधी शांत हो आणि मला नीट सांग बरं काय चाललंय?" मग जानकी म्हणते, "अहो ऋषिकेश, मला माझी आई भेटली आहे." मग ऋषिकेश म्हणतो, "कसं काय तुला तुझी आई भेटली आहे? तुला तर माहीत पण नाही ना ती कशी दिसते, कोण आहे, काय आहे?" मग जानकी म्हणते, "ऋषिकेश, मला माहिती आहे माझी आई कोण आहे आणि कशी दिसते. मला माझी आई भेटली आहे." आणि जानकी सर्वांसमोर सांगते की लता कार्कनीच माझी आई आहे. यावर सर्व चकित होतात. आणि ऐश्वर्या म्हणते, "अगं काय नाटकं चालली आहे तुझी? काल परवा तू त्या खोटाड्या बाईला ऋषिकेशची आई म्हणून घेऊन आली होतीस आणि आता म्हणते की ती आई माझी आई आहे." आणि ऐश्वर्या नको ते जानकीला बोलत असते. मग ऋषिकेश मध्ये येतो आणि जानकीला म्हणतो, "अगं जानकी शांत हो, तू लक्ष नको देऊस." आणि सारंग बोलतो, की "का हो, म्हणजे तुम्ही त्या खोटाड्या बाईला पोलीस स्टेशनला भेटायला गेले होतात का रात्रभर?" मग जानकी म्हणते, "तुम्ही काहीही बोलू नका माझ्या आईबद्दल. ते खरे पोलीस नव्हते, ते खोटे पोलीस होते. ऐश्वर्याने पाठवलेले गुंड होते ते." मग ऐश्वर्या म्हणते, "झालं, काहीही झालं का माझ्याच डोक्यावर खापर फोडायचं. मला ना आता हे सर्व सहनच होत नाहीये." आणि आणि जानकी सांगते की, "ऋषिकेश, तुम्हाला आठवतंय का? मधुभाऊंनी मला एक फोटो दिला होता माझ्या लहानपणीचा. तो फोटो अर्धवट होता आणि त्या अर्धवट फोटोचा भाग हा लताबाईंकडे होता, म्हणजे माझ्या आईकडे होता. आणि माझी आई किती वर्ष तो फोटो घेऊन मला शोधत होती." मग जानकी सर्वांना सांगते की तिच्या आईसोबत पहिले काय काय झालं होतं. ती सांगते की माझ्या आईने नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा तिला एक तिथे माणूस भेटला होता, पण त्यानं फसवणूक केली. आणि आई आई जेव्हा आई बनणार होती तेव्हा तिच्यात आई पण हे आलंच नव्हतं. त्यामुळे तिने मला मधुभाऊंच्या आश्रमात सोडलं होतं. जानकी सांगते की पण आता माझी आई मला सापडत नाहीये. मी मंदिराचा सर्व परिसर शोधून काढला, पण आई कुठेच नाहीये. मग जानकी म्हणते की मला माहिती यामागे कोण आहे, यामागे ऐश्वर्याच असणार. "ऐश्वर्या, सांग माझी आई कुठे आहे?" मग ऐश्वर्या म्हणते, "तू का माझ्यावर खोट्याळा लावतीये?" ती सुमित्राला म्हणते, "आई, मी तुम्हाला माझ्या आईसारखं मानते आणि नानासाहेब, मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांना जेलमध्ये टाकलं तुमच्यासाठीच ना. मग ही जानकी अशी का आळ माझ्यावर टाकते त्या खोटारड्या बाईसाठी?" जानकी ऐश्वर्याला प्रश्न विचारत असते. मग जानकीला खूप राग येतो आणि जानकी ऐश्वर्याचा गळा दाबते. यामध्ये सुमित्रा मध्ये येते आणि ऐश्वर्याला सोडवते आणि म्हणते, "बास झालं जानकी, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. काय पुरावा आहे ग तुझ्याकडं की तीच बाई तुझी आई आहे? सांग ना." आणि तिकडून सारंग म्हणतो, "हो ना, हिच्याकडे काहीच पुरावा नाहीये. ती फक्त ऐश्वर्यावर खोटे आळ करतीये आणि पुरावे दाखवत नाहीये, कारण तिच्याकडे पुरावेच नाहीये." आणि हे सर्व चालू असताना जानकीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. यानंतर रूममध्ये सुमित्रा, ऐश्वर्या आणि सारंग असतात. आणि ऐश्वर्या म्हणते सुमित्राला की, "आई, तुम्हाला हे सर्व पटतंय का हो? मला असं वाटतंय की त्या खोट्या लताने ना जानकीला पार्वती आई म्हणून म्हणून जानकीला गोड बोलून तिच्या हवाल्यात घेतलं असणार आणि आत्ता नाटक करत असेल की ती तिची आई आहे." आणि सारंग देखील देखील सुमित्राला पटवून देत होता की हे सर्व नाटक असणार आहे. मग सुमित्रा म्हणते, "अरे पण हे सर्व जर खरं ठरलं तर मग ती लता बाहेर कसं काय भेटली जानकीला? तिला तर पोलीस घेऊन गेले होते ना. मग असं तर नसेल ना, जे ऋषिकेश बोलतोय ते खरं तर नसेल ना, की ते खोटे पोलीस असतील? आणि ते फोटोचे 2 भाग, ते एक भाग जानकीकडे आणि एक भाग लताकडे कसं काय आला? हे नक्की काय चाललेलं आहे?" तर हा होता आजचा भाग. पुढील भागात आपण पाहणार आहोत की रणदिव्यांच्या घरी पोलीस येतात आणि ते म्हणतात की जानकी कोण आहे इथे? मग जानकीला ते विचारतात की तुम्ही कोणत्या बाईला भेटला होतात का मंदिरात? मग जानकी सांगते की हो, मी त्या बाईला भेटले होते आणि मला समजलं की तीच माझी आई आहे. मग पोलीस म्हणतात, म्हणजे तुम्हीच तुमच्या आईचा खून केला? मिसेस जानकीने त्यांच्या आईला पाण्यामध्ये ढकलून त्यांचा खून केलेला आहे. मग पोलीस जानकीला घेऊन जातात, अटक करतात. केश जानकीला म्हणतो की पोलिसांकडे जरी साक्षीदार असेल तरी मीच तुझ्यासोबत साथ देईल तुझी. काही टेन्शन नको घेऊ. आणि हा भाग इथेच संपतो. पुढील भागात नक्की काय होते हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.